ही आहे रक्षाबंधन विशेष पारंपरिक पदार्थांची साधी सोपी अशी थाळी। पदार्थ जरी साधे असले तरी खाल्ल्यावर मनाला आणि पोटाला तृप्त करणारे। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। आज आपण रक्षाबंधन स्पेशल पारंपरिक पदार्थांची साधी सोपी थाळी बनवणार आहोत आणि या थाळीमध्ये सुरुवातीला आपण गोडासा पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, दिरड गुळवणी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पारंपरिक दिरडे बनवण्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाऊण वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। एक पाव चमचा हळद घालायची, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। इथं पिठाचं प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे योग्य ठेवा आणि नंतर हे मिश्रणात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून तयार करून घ्यायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। आणि हे पीठ आपल्याला फेटून असं एकसंध असं तयार करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात गुठळी राहणार नाही। हे बघा, असं एकसंध असं हे तयार झालं आहे, पण हे मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलं आहे। आणि हे बघा, आपण बेसन पोळीला कसं पीठ तयार करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ तयार केलं तरी चालेल। आणि यामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य आहे का हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे दिरड बनवताना सांगणारच आहे। दिरडे बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि त्याला तेल लावायचं। तुमच्याकडे दिरडे बनवण्याचा तवा असेल तर तुम्ही घेऊ शकता। आणि हे बघा, असं घरामध्ये फुलपात्र असेल तर ते घ्यायचं आणि या फुलपात्रामध्ये आपण बनवलेलं जे मिश्रण आहे ते घेऊन असं तव्यावरती दिरड घालायचं आहे। इथे बघा, दिरड्याला किती छान जाळी पडली आहे। जर तुमच्या दिरड्याला जाळी नाही पडली तर समजायचं की आपलं पीठ हे घट्ट आहे, मग त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घाला, म्हणजे दिरड्यांना छान जाळी पडते। आणि हे बघा, किती छान असं हे दिरड मी इथं घातलेलं आहे। गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने दिरड सुकल्यानंतर त्याच्या सगळीकडून अशा कडा सोडवून घ्यायच्या। आणि जर समजा असं कुठं जर एखाद्या साईडला तुमच्या कडा सुटल्या नाहीत तर काय करायचं, ज्या बाजूच्या कडा सुटलेल्या नाहीत तो भाग असा मेन गॅसवर तवा आपल्याला वळून घ्यायचा, म्हणजे तिथं जास्त उष्णता लागते आणि कडा सुटतात। इथं माझ्या दिरड्याच्या सगळीकडून कडा सुटलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान असं हे दिरड भाजलेलं आहे आणि त्याला छान जाळी देखील पडलेली आहे। आता दुसरी बाजू अगदी हलकीशी याची भाजून घ्यायची आणि आता हे आपलं दिरड छान असं तयार झालंय। हे दिरड आपण काय करायचं, एखाद्या चाळणीवर वगैरे काढायचं, कारण जर तुम्ही गरम दिरडे एकावर एक टाकले तर ते चिटकून बसतात। त्यामुळे थोडेसे थंड होऊन द्यायचं आणि नंतर हे तुम्ही डब्यात ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे दिरडे घालण्यासाठी फुलपात्र नसेल तर तुम्ही ग्लास किंवा वाटीचा वापर करू शकता। आणि ते बघा, राहिलेल्या पिठाचे देखील मी याच पद्धतीने दिरडे बनवून घेतलेत। दिरडे झालेत, आता गुळवणी बनवूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 वाटी गुळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर 1.5 वाटी पाणी घातलं तरी चालेल। आणि हलवून ह्याला उकळी आणायची। उकळी आली की ह्याच्यामध्ये आवडीनुसार वेलची पावडर घातली तरी चालेल। आणि हे आता आपलं गुळवणी तयार आहे आणि हे तुम्ही गाळून घ्यायचं, त्यामुळे काय होतं, गुळातला कचरा गाळणीमध्ये राहतो। आता आपण चवळीची रस्सा भाजी बनवूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 3 चमचे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं थोडंसं लालसर झालं की याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि उभा मध्यम आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे तोही ह्याच्यामध्ये लालसर होईपर्यंत भाजायचा। नंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तो देखील ह्याच्यामध्ये मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पाने टाकायची, 7-8 लसूण पाकळ्या टाकायच्या, थोडंसं आलं टाकायचं आणि हे मिश्रण आता आपल्याला थंड झाल्यानंतर बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आणि हे बघा, हे मी मिक्सरला छान बारीक वाटून घेतले। आणि आता भाजीला फोडणी घालण्यासाठी इथं मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची, जिरे घालायचं, नंतर कढीपत्त्याची 5-6 पाने टाकलेली आहेत, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं हे 2-3 मिनिटं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आणि इथे बघा, मी 1 चमचा आमचा घरचा काळा तिखट मसाला घेतला आहे। याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल। आणि हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे बघा, ही मी चवळी रात्री भिजत घातली होती आणि भिजवल्यानंतर त्याच्या 3-4 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेतली आहे आणि ही आता आपल्याला शिजवलेल्या पाण्यासहित ह्याच्यामध्ये घालायची।
इथे मी थोड्याशा चवळी अशा हाताने कुस्करून घेतलेल्या आहेत आणि त्या याच्यामध्ये घालायच्या, यामुळं रश्श्याला छान चव पण येते आणि रस्सा दाटसर असा होतो. आणि नंतर याच्यामध्ये बघा तुम्हाला घट्ट पातळ कसं हवंय त्यानुसार गरम पाणी घालायचं आणि फुल गॅसवर त्याला एक उकळी आणायची. उकळी आल्यानंतर हे आपल्याला 5 ते 6 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. आणि बघा 5 मिनिटं मंद गॅसवर मी याला झाकून ठेवलं होतं आणि बघा किती छान असे या रश्श्याला तरी आली आणि हा रस्सा इथे बघा चांगला असा मिळून देखील आलेला आहे आणि असा आपला तरी बाज असा चवळीचा गावरान रस्सा म्हणलं तरी चालेल तयार झालाय. याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि असा आपला चवळीचा रस्सा तयार आहे. रस्सा भाजी झाली. आता खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवूया. त्यासाठी मी कोथिंबीर धुवून सुकून अशी बारीक कट करून घेतली आहे आणि ही कोथिंबीर 2 वाटी आहे आणि त्याच वाटीने मी इथं 1 वाटी बेसन घेतलं, पण मी यातलं पाऊण वाटीच बेसन इथं वापरलेलं आहे, कारण पीठ जास्त झाल्यावर वडीला चव चांगली लागत नाही. आणि इथं 2 चमचे मी तांदळाचं पीठ देखील घातलेलं आहे. 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे, 1 चमचा जिरी पावडर घ्यायची, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आणि 1 चमचा बघा हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी इथे बघा 2 ते 3 चिमट खायचा सोडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि आता आपल्याला हे असा हाताचा दाब देऊन चांगलं मळून घ्यायचं. इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही, गरज पडलं तर अगदी थोडंसं असं पाणी वापरायचं. आणि हे बघा असं मी मळून घेतलं, पण हे मला थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी अगदी 1 चमचाभर पाणी असं घेतलेलं आहे, अगदी 1 चमचा. आणि त्याच पाण्यामध्ये हे मी पीठ आता मळून घेते आणि हे बघा थोडासा पाण्याचा वापर केला की लगेच हे घट्ट झालं आणि असं हे मळून. आणि हे बघा हे असं घट्ट मळलेलं आहे आणि यामध्ये कमीत कमी आपण पिठाचा वापर केला आहे. कोथिंबीर जर सुकवून घेतली ना फार कमी पीठ लागतं आपल्याला. नंतर मी एका ट्रेला असं तेलाचा हात लावून हे पीठ त्याच्यामध्ये हाताचा दाब देऊन असं एकसारखं सगळीकडे समान असं थापून घेतलेलं आहे आणि हे पीठ आता आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी गॅसवरती मी पाणी गरम करून घेतले, त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं आणि हे आपलं बनवलेलं मिश्रण त्याच्यावरती ठेवून हे आता आपल्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. आणि हे बघा 15 मिनिटं झालेत. हे पीठ आपलं थोडंसं फुगलंय देखील आणि छान असं वापरलंय. आता थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या कट करून घ्यायच्या. आणि हे मिश्रण बघा थंड झालं आहे आणि ह्याला रंग देखील किती छान आलेला आहे. आता आपण ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या. आपलं मिश्रण जर चांगलं वाफरलेलं असेल ना तर वड्या खूप छान अशा कट होतात. आणि ते बघा ही वडीला बाइंडिंग वगैरे किती छान आलं आहे आणि तुम्ही ह्या अशा देखील खाऊ शकता. पण आता मी इथं ह्या वड्या कुरकुरीत अशा तळून घेणार आहे. आणि वड्या तळण्यासाठी मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये ह्या वड्या घालून अशा दोन्ही बाजूनी छान अशा खरपूस अशा ह्या वड्या तळून घ्यायच्या. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजे त्या तेलकट होत नाहीत. आणि ह्या बघा किती दोन्ही बाजूनी मी अशा खरपूस अशा ह्या वड्या तळून घेतल्यात आणि छान कुरकुरीत झालेत ह्या वड्या. आता वड्या देखील आपल्या तळून झालेल्या आहेत. आता बटाट्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली त्यामध्ये जिरं घालायचं. जिरे तडतडल्यानंतर थोडासा हिंग घालायचा आणि ते बघा मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक कट करून तेही आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे. कांदा लालसर रंगावर परतला की ह्याच्यामध्ये इथं मी कढीपत्ता घालायचा विसरले होते, त्यामुळे मी इथं कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. तुम्ही फोडणीमध्ये घाला. नंतर इथे बघा ही आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती 2 चमचे ह्याच्यामध्ये मी घातली आहे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मध्यम आकाराची 4 बटाटे उकडून मी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ती ह्या वाटणामध्ये घालायच्या. त्याच्यावर चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं 2-3 मिनिटं मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे. आणि ही बघा अशी आपली सुकी बटाट्याची भाजी तयार आहे. आता थाळीतला शेवटचा पदार्थ म्हणजे आपण मेथीची भाजी घालून वरण बनवतो आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे. नंतर कढीपत्त्याची पाने घालायची आणि इथं बघा 7 ते 8 लसूण पाकळ्या अशा ठेचून घालायच्या आणि हे लसूण पाकळी आपल्याला चांगली तेलामध्ये खमंग अशी परतून घ्यायची आहे. आणि नंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि इथं 1 वाटी मेथीची पाने मी बारीक चिरून घेतली होती, ती देखील ह्या फोडणीमध्ये खमंग अशी परतून घ्यायची आहेत. आणि नंतर याच्यामध्ये बघा मी एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो टोमॅटो घालायचा आणि तो मऊ होईपर्यंत या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे बघा मध्यम आकाराची एक
अर्धी वाटी मी मुगाची डाळ आणि त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ घालून ही शिजवून घेतली होती आणि ती ह्या फोडणीमध्ये घालून चांगली परतून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं आहे वरण त्याप्रमाणे गरम पाणी घालायचं आणि याला एक छान अशी उकळी काढायची आणि असं एक खमंग असं मेथीची भाजी घालून वरण तयार आहे। आता आपले थाळीतले सगळे पदार्थ तयार झालेले आहेत। इथं मी चपाती आणि भात देखील बनवून घेतला आहे। आता आपण थाळी वाढूया। त्यामध्ये अगोदर पारंपरिक दिरडे, नंतर चपाती आणि त्याच्या कडेला हे आपण बनवलेले गुळवणीमध्ये गरम दूध घालायचं आणि थोडीशी तुपाची धार सोडायची। दिरड्यांबरोबर खूप छान लागतं हे। आणि त्याच्या कडेला असा आपला गावरान चवळीचा तरी भात रस्सा आणि डाळ मेथीचं वरण, बटाट्याची सुकी भाजी आणि त्याच्या कडेला खमंग कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी आणि आपला भात आणि इथे बघा मी पापड देखील तळून घेतलेला आहे आणि लिंबाची फोड आणि हे गावरान असं लोणचं आणि अशी ही आपली पारंपरिक पदार्थांची साधी सोपी थाळी आहे। स्वीट बट सिंपल अशी ही थाळी म्हणलं तरी चालेल। तर कशी वाटली ही पारंपरिक पदार्थांची साधी सोपी थाळी आणि या थाळीमधला सगळ्यात जास्त पदार्थ तुम्हाला कोणता आवडला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड शेअर करा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत। धन्यवाद।